सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे। त्यांच्या जागेवर कोल्हापूरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बदलीचे आदेश गुरुवारी 2 एप्रिल रोजी सायंकाळी राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढले। कुमार आशीर्वाद यांनी 23 जुलै 2023 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता। पदभार घेतल्याच्या पहिल्याच दिवशी हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची बैठक घेऊन मंदिराला भेट देत पाहणी करत बैठक घेतली। त्यांच्या कारकिर्दीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आषाढी वारी यशस्वी करताना सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न सोडवून विमान सेवा सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्याचबरोबर आयटी पार्कसाठीही त्यांनी झोकून देऊन काम केले। यासह प्रशासनामध्ये शिस्त लावली। पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे हाताळत शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला होता। सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन दृष्टिकोनातून विकास व्हावा यासाठी उजनी धरण एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी मंजुरी होण्यासाठी प्रयत्न केले। ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यात भीमा-सिना नदीला आलेल्या महापुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन मदतकार्य केलेली कार्ये ठळकपणे दिसून येतात। कार्तिकेयन हे 2020च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत। याआधी त्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट नांदेड येथे सेवा बजावली आहे। कार्तिकेयन हे सनदी लेखापाल आहेत। सध्याचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ते कार्यरत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।